हायटेक नेतृत्वाखाली तुम्ही विराट मोर्चा कलेक्टर ऑफिसला काढलेला आहे, तर तुमची काय मागणी आहे? आज 9 जुलै 2025 देशभरातल्या 10 केंद्रीय संघटनांनी जे सातत्याने कामगारांवर हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, बेरोजगारांवर हल्ले होत आहेत, या विरोधामध्ये देशव्यापी संपाची हाक दिली। त्या अनुषंगाने हायटेकच्या नेतृत्वामध्ये हजारो कामगारांचा विशाल मोर्चा आझाद बगीचा ऑफिसवर धडकलेला आहे। आजच्या मोर्चाची प्रामुख्याची मागणी आहे, मोदी सरकार सत्तेवर येतात 4 लेबर कोड बनवून कामगारांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या 4 समसंहिता रद्द झाल्या पाहिजे। सोबतच महाराष्ट्रामध्ये नव्याने मोर्चे आंदोलन बंद झाले पाहिजे, संघटनावर बंदी आली पाहिजे म्हणून फडणवीस सरकारने जनसुरक्षा विधेयक आणू पाहत आहे। तो जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावा। ज्या मोर्चामध्ये अनेक अंगणवाडी असतील, आशा असतील, गटपोर्तक असतील, शालेय पोषण कर्मचारी असतील, आदी योजना कर्मचारी सहभागी झालेले आहेत। अनेक वर्षापासून काम करता आहेत, पण यांना मात्र तुटपुंजामध्ये मोबदल्यामध्ये काम करावं लागते। तेव्हा यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, किमान 26,000 वेतन देण्यात यावं आणि म्हातारपणामध्ये 10,000 पेन्शन देण्याचा कायदा करण्यात यावा। सोबतच गेल्या जानेवारीपासून आशा आणि गटपोर्तकांचे मोदी सरकारने पेमेंट दिलेले नाही, ते तात्काळ देण्यात यावे। या योजना कर्मचाऱ्यांमध्ये शालेय पोषण कर्मचारी नावांच्या काही महिला ज्या गरीब विधवा तक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत, त्यांना मात्र 2,500 रुपये मानधनामध्ये तुटपुंजा मानधनामध्ये काम करावं लागते। तेव्हा त्यांना सुद्धा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, त्यांना न्याय देण्यात यावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी। याशिवाय विभिन्न मागण्यांना घेऊन हा विशाल असा मोर्चा आज कलेक्टर ऑफिसवर धडकलेला आहे।